नमस्कार, मैं शिवानी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। चलिए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। आम्हाला पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत त्यांच्यासारखी मदत आम्हाला नाही गेलेली। जसं वंचित बहुजन आघाडीने आम्हाला मदत केली तसं आमचे विचार आणि आमच्या ज्या व्यथा आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे एबीपी अंबरनाथचे हे जे आहेत डेली न्यूजचे जे पत्रकार आहेत त्यांनी आम्हाला केली, म्हणून तुमचे सर स्पेशली थैंक यू। महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारकों का उपोषण खत्म। वंचित बहुजन आघाड़ी ने लिया जवाबदारी। एक बार फिर करारनामा का सामना करना पड़ा सभी फ्लैट धारकों को। अंबरनाथ पश्चिम में करीब 2 महीने 6 दिन यानी 66 दिन से लगातार अनशन पर बैठे महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारकों का अनशन आज समाप्त हो गया है, जिनकी सभी मांगों को पूरा कर देने की जिम्मेदारी अब वंचित बहुजन आघाड़ी ने ले ली है, जो एक करारनामा द्वारा किया गया है। अनशनकर्ताओं को नारियल पानी पिलाकर अनशन का समापन किया गया, जिसके बाद वहां मौजूद सभी लोगों में खुशी की लहर दौड़ गई और सभी ने वंचित बहुजन आघाड़ी का आभार व्यक्त किया है। बता दें कि अब ये प्रोजेक्ट वंचित बहुजन आघाड़ी स्वयं बनाएगी। हमारे चैनल से वार्तालाप करते हुए अनशनकर्ताओं ने क्या कहा, देखिए निसार खान की इस खास रिपोर्ट में। उपोषण आज खत्म कर रहे हैं आप, और आपका थक बाकी और एग्रीमेंट आपका किस तरह से चल रहा है, क्या है इसकी जानकारी आप बताइए। मी तर सगळ्यात पहिली वंचित बहुजन आघाडी यांना धन्यवाद करेल, कारण त्यांनी आम्हाला खूप मदत केली। आम्ही 8 डिसेंबरपासून उपोषणाला बसलो होतो, ते आम्हाला 15 डिसेंबरपासून आमच्याशी संपर्क साधला। त्यांनी आमच्या काय मागण्यात आमच्या काय व्यथा आहेत हे त्यांनी ऐकून घेतलं आणि आमच्या त्या याच्यावर आमच्या 3 मागण्या होत्या। आमचं इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट, आमचं 5 वर्षाचं थकीत भाडं आणि आम्हाला लवकरात लवकर घरं मिळवून देणे। तर त्यांनी त्या दिवसापासून बरेच प्रयत्न केले, सगळे प्रयत्न आम्हाला त्यांनी दाखवले, आमचं सगळं हे केलं आणि त्यांनी आता विकासकासोबत जे काही ॲग्रीमेंट केलं आणि त्यांनी जे विकासकासोबत जे काही बोलणी केली ती सगळी आम्हाला म्हणजे म्हणतात ना आमच्यासोबत एक पारदर्शकता ठेवून आम्हाला सगळं त्यांनी दाखवलं आणि सगळं आम्हाला सांगितलं की आम्हाला 5 वर्षाचं भाडं कसं म्हणजे आमचं थकीत भाडं कसं मिळणार, परत आमचं इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट आणि आम्हाला लवकरात लवकर घरं मिळवून देणार हे त्यांनी ॲग्रीमेंट केलं आहे आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्यामुळे आमचं उपोषण जे आहे त्यांच्या शब्दावर मागे घेतलं। आणि आता 6 महिन्याचं तुम्हाला 6 महिन्यानंतर हे लोकांनी जर नाही दिलं तर काय करणार परत? सर आता कसं आहे का म्हणतात ना की कोणावर तरी विश्वास ठेवणं आणि त्यांनी जी मेहनत आमच्यासाठी घेतलेली आहे तर ती मेहनत आम्हाला दिसून आलेली आहे। म्हणजे आम्ही असं म्हणतो की ते ज्या पक्षाचे आहेत बाळासाहेब आंबेडकर, तर त्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या देशासाठी केलं त्यांनी खोटं बोलून काही केलेलं नाही आहे, म्हणून आम्ही पण हेच गृहीत काय मनामध्ये ठाम असा निश्चय करून चाललोय की आता तेही आमच्यासोबत काही फ्रॉड करणार नाहीत किंवा आम्हाला मागे टाकणार नाहीत, आम्हाला घेऊनच पुढे। जोपर्यंत त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे जोपर्यंत तुम्हाला घर, तुमचं थकीत भाडं आणि इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट तुमच्या हातात देणार नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही। सबसे पहले आपका परिचय और आज उपोषण का कितवा दिन था और उपोषण किस तरह से छोड़ा गया उसकी जानकारी, क्यों छोड़ा गया? आज या ठिकाणी उपोषणाचा 66वा दिवस आहे। महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समितीच्या वतीने गेल्या 8/12/2023 पासून आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी लोक उपोषणाला बसले होते। त्यांची प्रमुख जी मागणी होती की त्यांचं थकीत भाडं त्यांना मिळावं, त्याचबरोबर त्यांचं जे घर जे आहे ते घर त्यांना 1 वर्षामध्ये बांधून मिळावं आणि इंडिव्हिज्युअल प्रत्येक संधिकाधारकाबरोबर करारनामा करावा, या त्यांच्या 3 ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्यासाठी गेल्या 1.5 महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही विकासकाच्या विरोधात शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन अशा संबंधित ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार केल्याच्या नंतर आम्ही या ज्या मागण्या ज्या विकासकाबरोबर ठेवल्या आणि विकासकांच्याबरोबर आमची बैठक आणि चर्चा झाली। त्या चर्चेप्रमाणे त्यांनी आमच्या 3ही मागण्या विकासकाच्या संबंधित ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता करण्याचं त्यांनी लेखी आश्वासन आमच्या पक्षाला दिलेलं आहे आणि आम्ही पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समितीला सुद्धा हे आजचा हा उपोषणचा जे आहे ते मागे घेण्याचं विनंतीपत्र दिलेलं आहे आणि अशा प्रकारे हा उपोषणकर्त्यांचा, रहिवाशांचा
हा एक प्रकारे विजय आहे आणि हा आजचा विजयाचा दिवस आहे आणि त्यांच्या मागण्या आज या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। या ठिकाणी संपूर्ण 192 सदनिकाधारक होते, त्या सर्वच्या सर्व लोकांना या काही कालावधीमध्ये इथं त्यांना घरं मिळणार आहेत आणि त्यांचं हक्काचं घर हे त्यांच्या ताब्यात देणार आहे। साहेब आता हे बोला, हे जे मागणी कुठं पूर्ण झाली आहे, कुठल्या कागदात पेपरमध्ये? वंचित बहुजन आघाडी या आमच्या पक्षाच्या अंबरनाथ शहर कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जो विकासक आहे त्या विकासकाबरोबर लेखी याच्या 3 मागण्यांच्या बरोबर आम्ही करारनामा केला आणि त्या करारनामाच्या आधारे करारनामा कोणाच्या बरोबर सोबत झालेला आहे? विकासक कैलास जाट म्हणून जो हा विकासक जो आहे त्या विकासकाबरोबर कैलास जाट हा कोण आहे? हा विकासकच आहे। या विकासकाबरोबर आमची चर्चा झाली, बैठक झाली आणि लेखी आम्ही करारनामा केलेला आहे आणि त्या मागण्यांची पूर्तता त्यांनी लेखी आश्वासनाद्वारे दिलेली आहे। ते मागणी आता हे लोकांची मागणी अशी होती की सर्व भाडे पाहिजे होते, त्यांना त्यांचं घर पाहिजे, तर भाडं काय दिलं का त्यांना? तर हे जे भाडाचा जो मुद्दा जो आहे, हा जो कैलास जाट नावाचा जो विकासक आहे याला ऑलरेडी सेलचं अग्रीमेंट त्याचं त्या अगोदरच्या विकासकांबरोबर झालेलं होतं, परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांच्या वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला तेव्हा त्यांनी या ठिकाणी आमच्या पत्रामध्ये कबूल केलेलं आहे की जे म्हाडाचे रहिवासी जे उपोषणाला बसलेले आहेत ते 70 सदनिकाधारकांना फक्त 2 महिन्यामध्ये आम्ही घरं बांधून देतो आणि मग माझं सेलचं काम करतो। त्याच्यानंतर 42 लोकांना देतो, नंतर उरलेले 80 लोक आहेत त्यांना आम्ही घर बांधून देतो। अशा प्रकारे त्याच्याबरोबर लेखी करार आहे। जे बाकी आहे थक बाकी जी आहे, जी 70 लोकांना घरं दिली की त्याचं सेलचं काम चालू झाल्यानंतर ती त्याची थकीत बाकी जी आहे प्रत्येकाला बाय चेकद्वारे सगळ्या रहिवाशांना तो देणार आहे। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पे। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे न्यूज़ चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें ताकि हमारी सारी खबरें सबसे पहले पहुंचे आप तक।